विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। भाजपचे 6 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शिवसेनेकडून नीलम गोरे आणि बच्चू कडू यांचं नाव हे जवळपास निश्चित झालंय। तर शिवसेना तिसरा उमेदवार मैदानामध्ये उतरवणार असल्याची खेळी खेळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि अगदी काहीच वेळामध्ये जिशान सिद्दीकी हे आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करतील। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, एकीकडे राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे, जिशान सिद्दीकी अगदी काहीच वेळामध्ये अर्ज दाखल करतील, मात्र शिवसेनेनं आपले पत्ते हे अजून उघडलेले नाहीयेत। बच्चू कडू यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता तर आता आहेच, मात्र नीलम गोरे यांच्या उमेदवारीचं काय होणार आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की शिवसेना तिसरा उमेदवार देणार का? काय अपडेट्स मिळतात? ज्या प्रकारे आपण बघितलं 4 पक्ष हे 10 जागांसाठी आपले उमेदवार देतात, त्यामध्ये भाजपने आपले 6 उमेदवार दिलेले आहेत। 2 जागांसाठी शिवसेना, शिंदे शिवसेना हे 2 उमेदवार देणार आहेत आणि त्यामध्ये बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश थोड्या वेळात होईल आणि त्यानंतर दुसरा जो उमेदवार असणार त्यामध्ये नीलम गोरेंचं नाव जवळपास निश्चित मानलं जाते। मात्र असंही म्हटलं जाते की काही नेत्यांचं म्हणजे शिवसेनेतल्या काही नेत्यांची अंतर्गत नाराजी आहे या सगळ्या नावाला आणि त्यामुळे नेमका निर्णय काय घेतला जातो, कारण आता अवघे 3-4 तास शिल्लक आहेत आणि त्यामध्ये नेमका निर्णय काय घेतला जातो हे बघावं लागेल। तासाभरात हे चित्र स्पष्ट होईल की शिवसेनेचे 2 अधिकृत उमेदवार कोण असणार, ज्यामध्ये बच्चू कडूंचं नाव हे जवळपास निश्चित मानलं जातं कारण थोड्या वेळात पक्षप्रवेश होईल। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आत्ताच आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी जिशान सिद्दीकींनी प्रतिक्रिया दिली आणि आता ते विधान भवनामध्ये अर्ज भरायला गेलेले आहेत। भाजपचे सुद्धा सर्व 6च्या 6 हो तर वेदांत नेब यांच्याशी काही कारणानं आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आत्ताचे अपडेट्स आपण पाहतोय अगदी काहीच वेळामध्ये राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची नावं ही काहीच वेळात घोषित होतील।